नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मंडळी, नागपूर अधिवेशन 2023 जे हिवाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये अपार्टमेंट धारकांच्या ज्या समस्या आहेत, जसं अपार्टमेंटसाठी निवडणुका नसणं, लेखापरीक्षणाच्या नियमांचा अभाव असणं, अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्स हा स्क्वेअर फूटवरती दिला जात असणं, अपार्टमेंटमधून बाहेर पडण्यासाठी आणि सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी ज्या काही समस्या आहेत त्या समस्या, त्याचबरोबर बिल्डर डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये जे बेकायदेशीर कलमं घालून ठेवतात त्या कलमाच्या संदर्भामध्ये एक ठोस निर्णय व्हावा, अपार्टमेंट कायद्यामध्ये ठोस बदल व्हावा, यासाठी लक्षवेधी ही आमदार राहुलदादा कुल जे दौंडचे आमदार आहेत, ज्यांनी आपल्याला यापूर्वी खूप सहकार्य केलेलं आहे. डीम कन्व्हेन्समध्ये भोगोटा दाखल्याशिवाय डीम कन्व्हेन्स होत नव्हतं. 2016-17मध्ये आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातूनच आपण प्रयत्न केले आणि राहुल दादांनी विधिमंडळामध्ये अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून माननीय मंत्र्या महोदयांच्याकडून आश्वासन घेतलं आणि त्या आश्वासनानुसार जी भोगोटा दाखल्याची अट होती ती अट डीम कन्व्हेन्समधून काढून टाकण्यात आली 2018 साली. त्यामध्ये आमदार राहुलदादा कुल यांनी सहकार्य केलं. त्याचबरोबर आता अपार्टमेंट कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुद्धा आमदार राहुलदादा कुल यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. अधिवेशनामध्ये लक्षवेधी आपण उपस्थित केली. या लक्षवेधीच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी ही लक्षवेधी आली, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, मात्र त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. तरीसुद्धा ज्यावेळेस आमदार साहेब मंत्री महोदयांना भेटले त्यावेळेस त्यांनी आमदार साहेबांना आश्वासन दिलं की या संदर्भामध्ये एक समिती गठीत करून अपार्टमेंट कायद्यामध्ये एकंदरीत संपूर्ण अवलोकन करून जी काही सुधारणा करणं गरजेचं आहे ती सुधारणा केली जाईल. त्यामुळं आत्ता आम्हाला नुकतंच कळतं आहे की मंत्री महोदयांनी समिती स्थापन करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे आणि पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये ही समिती जी आहे त्याचं परिपत्रक निघणार आहे, GR निघणार आहे. ही समिती जी आहे ती माननीय सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समितीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या बाबी आम्ही पुरवू. अपार्टमेंट कायद्यामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत, जे नियम सहकारी गृहनिर्माण संस्थांना लागू आहेत ते नियम अपार्टमेंट धारकांना लागू व्हावेत, काम सोपं व्हावं, निवडणुकीचे नियम यावेत, समितीचा कार्यकाळ निश्चित व्हावा, निवडणुकांच्यासाठी नियमांचा अभाव आहे तो दूर व्हावा, पुनर्विकासासाठी ज्या मार्गदर्शक सूचनांचा अभाव आहे, जसं सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मार्गदर्शक सूचना आहेत मात्र अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये मार्गदर्शक सूचना नाहीत, तर त्या मार्गदर्शक सूचना असाव्यात. अशा विविध ज्या त्रुटी अपार्टमेंट कायद्यामध्ये आहेत त्या दूर करण्याच्यासाठी ही समिती जे काम करणार आहे त्या समितीला आम्ही आमच्या सूचना हरकती त्या ठिकाणी पुरवू. त्याचबरोबर अपार्टमेंट कायद्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही आणखीन एक मार्ग स्वीकारला आहे, तो म्हणजे आम्ही लवकरच माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करतोय. ती या जनहित याचिका जी दाखल करतोय त्यासाठी आमचं आव्हान आहे की जे अपार्टमेंट आहेत, अपार्टमेंट म्हणून नोंद झालेले आहेत, तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जसं की सातबाऱ्यावरती नाव न लागणं, डीड ऑफ डिक्लरेशन, डीड ऑफ अपार्टमेंटमध्ये बेकायदेशीर कलमं टाकून तुम्हाला आत्ता बिल्डर त्रास देत असणं, पुनर्विकासामध्ये येणाऱ्या अडचणी, निवडणुकीमध्ये येणाऱ्या अडचणी, लेखापरीक्षणाच्या अडचणी, अशा विविध ज्या काही समस्या आहेत त्या विविध समस्यांच्या संदर्भात तुम्ही डिअर सोसायटी वेलफेअर असोसिएशनला लिहू शकता आणि त्या समस्यांच्या आधारे आम्ही जनहित याचिका जी दाखल करणार आहोत त्यामध्ये आम्हाला मोठं आधार होईल आणि त्या निवेदनाच्या आधारे आम्हाला उच्च न्यायालयामध्ये PIR दाखल करणं अधिक सोपं होईल. तर हा एक आम्ही प्रयत्न करतोय. त्यामध्ये आपलं जे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे सकारात्मकरित्या आमच्याकडे द्या. त्यासाठी कोणतेही शुल्क तुम्हाला आकारलेलं जाणार नाही. संपूर्ण जो काय PIL साठी येणारा खर्च आहे तो आम्ही करू. त्याचबरोबर शासनाच्या स्तरावर प्रत्येक अधिवेशनामध्ये अपार्टमेंट असतील किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था असेल त्यांचे विषय अधिवेशनाच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा जो आमचा प्रयत्न आहे तो आम्ही असाच पुढे सुरू ठेवू. तुम्ही 9175733957 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्याचबरोबर contact@dearsociety.in वरती तुम्ही ईमेल करू शकता. तुम्ही जे काही समस्या मांडाल त्याच्यावर निरसन करण्यासाठी आम्ही अतिशय जबाबदारीने प्रयत्न करू. धन्यवाद.